Dear students, today we continue the next article from kinetic theory of gases. The next article is the pressure exerted by the gas molecules. We have a derivation of the pressure exerted by the gas molecule. या ठिकाणी आपल्याला काय लर्न करायचं बेटा? प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूलचं डेरिव्हेशन. तर या डेरिव्हेशन मध्ये स्टेप फर्स्ट काय असेल सांगा? फिगर विथ डिस्क्रिप्शन. पहा, अत्यंत इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशनचे प्रत्येक स्टेप क्लिअर झाल्या तर आपल्याला डेरिव्हेशन समजेल आणि त्याच्यावरती न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करता येते. तर त्यासाठी फर्स्ट फिगर काढा. आता फिगरमध्ये काय दिलेलं आहे? क्युबिकल व्हेसल. क्यूब काढा बर. कशा टाईपमध्ये क्यूब काढतो बेटा आपण? हे पहा, क्यूब काढत असताना एक स्क्वेअर काढायचा असा पहिल्यांदा. हा असेल असा स्क्वेअर म्हणत आहे मी. याच्या साईड सगळ्यात सारख्या असतात. अशा टाईपमध्ये काय काढायचा? एक स्क्वेअर काढायचा. हे असा झाला, स्क्वेअर काढला आपण. आता त्यानंतर पुढे याच्या मिडल पासून एक्झॅक्टली मिडल, हे 10th पर्यंत तुम्ही लर्न केलं असेल तशा टाईपमध्ये ही फिगर आणि क्यूब काढत आहे आपण. एक्झॅक्टली ही साईड काढली. त्यानंतर ह्या साईड जॉईन करा. ही एक साईड अशी, त्यानंतर इथली साईड आणि ही परत साईड, परत इथली ही साईड जॉईन करा. हे अशा टाईपमध्ये क्यूब झाला. आता क्यूबचं कोऑर्डिनेट ॲक्सिस हा एक ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस, याला नाव द्या एक्स ॲक्सिस, राईट. आणि हा वाय ॲक्सिस आणि हा असेल झेड ॲक्सिस. आणि इथं जे असेल हा ओरिजिन असेल ओ. आणि आपल्याला जो कोऑर्डिनेट प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल्स ऑन द वॉल ऑफ कंटेनर एस, हे वॉल ऑफ कंटेनर एस जो असेल हा कोणत्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे? हा कोणत्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे? हा वॉल एस म्हणतो बेटा. इथं मी लिहितो एस. हा एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर. आणि इथून आपण एक गॅस मॉलिक्यूल ज्याचं मास एम आणि याची व्हेलॉसिटी C1 म्हणतो. म्हणजे क्यूब आपण विचारात घ्यायचा. फिगर अत्यंत इम्पॉर्टंट आहे. फिगर काढला तुम्ही क्लिअर, कारण डेरिव्हेशन पार्टमध्ये फिगरचा रोल इम्पॉर्टंट असतो. म्हणून फिगर अगदी क्लिअर करून घ्यायचा अगोदर. आता यामध्ये डिस्क्रिप्शन, या क्यूबची लेंथ किती आहे? एल घेतलं बेटा. स्मॉल एल इज द लेंथ ऑफ द क्यूब. म्हणजे ही सुद्धा एलच असेल, 3 डायमेन्शनल फिगर. आणि परत इथं ही सुद्धा एलच असेल. म्हणजे हा जो क्यूब आहे, या क्यूबची ही साईड एल, ही साईड एल आणि ही साईड सुद्धा एलच आहे. आणि हा जो फेस आहे या क्यूबचा, हा फेस परपेंडिक्युलर आहे. लेट अस कन्सिडर अ क्यूबिकल व्हेसल. लेट अस कन्सिडर अ क्यूबिकल व्हेसल ऑफ लेंथ ऑफ ईच साइड is small l. Length of each side is small l, and therefore the volume of the cube, V capital V, is the volume of the cube, and volume of the cube is equal to L cube. बरोबर आहे? Volume of the cube is equal to L cube. लेंथचा
क्यूब. नाव लेट अस कन्सिडर, आता या क्यूबमध्ये काय केले बेटा आपण, 1 मोल ऑफ perfect gas, 1 mole of perfect gas is enclosed in a cubical vessel. 1 mole of perfect gas is enclosed in a cubical vessel. 1 मोल म्हणजे किती मॉलिक्यूल असतात, 1 mole of a gas containing Avogadro's number of molecules. Avogadro's number 6.023 into 10 to the power 23 number of molecules. एका मोलमध्ये मॉलिक्यूलची संख्या किती झाली, 6.023 into 10 to the power 23 number of molecules. आणि let small m be the mass of each gas molecule. एका गॅस मॉलिक्यूलचं मास किती आहे, m. एकूण किती गॅस मॉलिक्यूल आपल्याकडे आहेत, n0. अँड देअरफॉर टोटल मास ऑफ द गॅस इज इक्वल टू स्मॉल m इंटू n0. हे लक्षात येतं का, पहा बेसिक. टोटल मास ऑफ द गॅस कॅपिटल M, मास ऑफ ईच गॅस मॉलिक्यूल स्मॉल m, अँड n total number of gas molecule enclosed in a cubical vessel. Density of the gas molecule, let rho be the density of the gas molecules. Let rho be the density of the gas molecules. By definition of density, सांगा बरं बेटा काय असेल, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी रो इज इक्वल टू, डेन्सिटीचा सिम्बॉल काय घेतो आपण, रो. डेन्सिटीचा सिम्बॉल हा रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम अँड दॅट इज इक्वल टू कॅपिटल M डिवायडेड बाय V. कॅपिटल M डिवायडेड बाय V. And this is equal to small m into n0 divided by V. आपण इथं घेतले टोटल मास इज इक्वल टू मास ऑफ ईच गॅस मॉलिक्यूल इंटू नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल. आणि किती नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आपण घेतलेले आहेत इथं, वी कन्सिडर n0 इज द Avogadro's नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल एनक्लोज्ड इन ए क्युबिकल व्हेसल. या क्युबिकल व्हेसलमध्ये किती गॅस मॉलिक्यूल एनक्लोज केलेलं आहे, n0. n0 be the number of gas molecules enclosed in a cubical vessel, and therefore rho is equal to m n0 divided by V, total volume of the gas. Now the gas molecules are randomly moving. आता आपण काय केलेलं आहे बेटा, 1 mole of a gas म्हणजे Avogadro's number of gas molecules enclosed in a cubical vessel. क्युबिकल व्हेसलमध्ये आपण गॅस मॉलिक्यूल एनक्लोज केलेले आहे. आणि अकॉर्डिंग टू द ब्राउनियन थिअरी ऑफ गॅसेस, काय सांगितलं मी, अकॉर्डिंग टू द ब्राउनियन थिअरी ऑफ गॅसेस, गॅस मॉलिक्यूल्स आर रँडमली मूव्हिंग. गॅस मॉलिक्यूल्स आर रँडमली मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन with all possible velocities. The gas molecules are randomly moving in all possible direction with all possible velocities. म्हणजे हे जे गॅस मॉलिक्यूल्स आहेत, गॅस मॉलिक्यूल्स आर randomly moving in all possible direction with all possible velocities. Gas molecules are randomly moving in all possible direction with all possible velocities. आता बेटा काय, लेट C1, C2, C3, C4 and so on, Cn be the velocity of the gas molecules. पहिल्या गॅस मॉलिक्यूलची वेलॉसिटी किती आहे, C1. दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलची वेलॉसिटी किती आहे, C2.
तिसऱ्या गॅस मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी किती आहे C3, चौथ्या गॅस मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी किती आहे C4. असे किती गॅस मॉलिक्यूल आहे? N0 नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आपण घेतलेला आहे. N0 नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स आपण घेतलेला आहे आणि मग N0 नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूलची ही व्हेलॉसिटीज. आता या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन स्पेसिफिक नाही, रँडमली मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज. लक्षात येतं? पहिली स्टेप फिगर विथ डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शनमध्ये परत एक वेळेस मी रिपीट करतो शॉर्टमध्ये तुम्हाला. लेट अस कन्सिडर अ क्युबिकल व्हेसल. लेट अस कन्सिडर अ क्युबिकल व्हेसल of length of each side is small l and hence the volume of the cube is V is equal to L cube. 1 mole of a perfect gas is enclosed in a cubical vessel. Let 1 mole of a perfect gas, 1 mole of a perfect gas is enclosed in a cubical vessel. And 1 mole of a gas containing how many molecules? Avogadro's number. And these gas molecules are randomly moving in all possible direction with all possible velocities. Randomly moving in all possible direction with all possible velocities. Now, let small m be the mass of each gas molecule. Small m be the mass of each gas molecule. How many gas molecules enclosed here? N0. And total mass of the gas molecule is equal to mass of each gas molecule into number of gas molecules. Into number of gas molecules. आता let rho be the density of the gas molecules. काय म्हणलं बेटा इथं? Let rho be the density of the gas molecules. या gas molecules ची density किती आहे? Let rho be the density of the gas molecules and rho is equal to mass divided by volume and that is equal to capital M upon V is equal to M N0 upon V. As the gas molecules are randomly moving in all possible direction with all possible velocities. Let us consider C1, C2, C3 and so on. Cn be the velocities of the gas molecules respectively first 2, 3 and so on n0. And so this is, for the sake of simplicity, it is assumed that, for the sake of simplicity, it is assumed that, what we assume? Ox, Oy and Oz be the coordinate axes. Be the coordinate axes which are mutually perpendicular to each other. Which are mutually perpendicular to each other with O as the center. With O as the center. Now, to find the expression for pressure exerted by these gas molecules on the wall of container S. Let S be the wall of container which is perpendicular to the x-axis. हा S काय घेतले बेटा? हा एक फेस घेतलेला आहे क्यूबचा. आता तुम्ही गृहीत काय धरा? हा हॉल आहे. हॉलला किती फेस असतात? 6 फेस. ही एक साईड, ही एक साईड, अप्पर, डाऊन, फ्रंटची आणि बॅकची. असे एकूण किती फेसेस झाले तुम्हाला इथं? हाऊ मेनी फेसेस आर? 6 फेसेस असतात. आणि मग त्यापैकी एक एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असलेली फेस एस आणि या एस फेसवरती गॅस मॉलिक्यूलनं प्रेशर एक्झर्ट किती केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता प्रेशर काढण्यासाठी आपल्याला काय रे फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ प्रेशर? पाय बेटा डेरिवेशनचं हर्ट काय आहे? प्रेशर P इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशर काढायचं असेल तर फोर्स काढला पाहिजे आणि फोर्स कशावरचा काढला पाहिजे? एरियावरचा फोर्स. कारण बाय डेफिनेशन ऑफ द प्रेशर P इज इक्वल टू EF डिवाइड बाय A. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, व्हॉट इज द फोर्स? फोर्स इज द चेंज इन मोमेंटम. आता पहा बेटा लिंक कशी आहे? चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवाइडेड बाय टाइम. हे काय झालं तुम्हाला?
फोर्स. म्हणजे तो गॅस मॉलिक्यूल मूव्ह होत आहे, त्याचा इनिशियल मोमेंटम आणि कोलाइड झाल्यानंतर फायनल मोमेंटम, या दोन मोमेंटमचा चेंज ऑन युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. चेंज इन मोमेंटम पर सेकंद इज इक्वल टू फोर्स. म्हणजे त्या गॅस मॉलिक्यूलनं किती फोर्स एक्झर्ट केलेला आहे हे तुम्हाला आधी काढलं पाहिजे, आणि नंतर त्या एरियावरचा टोटल फोर्स म्हणजेच काय झालं, दॅट इज नथिंग बट द प्रेशर एक्झर्टेड बाय दी गॅस मॉलिक्यूल. डेरिवेशनला अत्यंत छानपैकी लिंक लागली पाहिजे, म्हणजे डेरिवेशन अत्यंत सिम्पल वाटलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं डेरिवेशन आपल्याला कंप्लीट करायचं आहे याकडे आता कॉन्सन्ट्रेशन ठेवा. म्हणजे पहिली स्टेप जी होती आपली फिगर विथ डिस्क्रिप्शन ही आपण इथं कंप्लीट केलेलं आहे बेटा. आता सेकंड स्टेप काय असेल पहा. स्टेप सेकंड टू फाइंड चेंज इन मोमेंटम पर सेकंड. स्टेप सेकंड टू फाइंड change in momentum, to find change in momentum per second. Yes, पहा बेटा, टू फाइंड चेंज इन मोमेंटम पर सेकंद. एका सेकंदामध्ये मोमेंटमचा चेंज किती झाला, एका सेकंदामध्ये मोमेंटमचा चेंज किती झाला म्हणजेच काय झालं, चेंज इन मोमेंटम पर सेकंद. पहा आता यामध्ये काय, लेट अस कन्सिडर अ गॅस मॉलिक्यूल. एक गॅस मॉलिक्यूल घ्या. लेट अस कन्सिडर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. ऑल दी गॅस मॉलिक्यूल्स आर आयडेंटिकल म्हणलेलं आहे आपण. जेवढे आपल्याकडे गॅस मॉलिक्यूल आहेत ते सर्व सारखेच आहेत. मास सर्व गॅस मॉलिक्यूलचं सारखं आहे अकॉर्डिंग टू द अझम्पशन. पण गॅस मॉलिक्यूलची, प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. आपण लिनियर व्हेलॉसिटी पहिल्या गॅस मॉलिक्यूलची काय घेतलेलं आहे इथं, C1 घेतलेलं आहे. म्हणजे कोणत्या डायरेक्शनला गॅस मॉलिक्यूल मूव्ह होत आहे. लेट अस कन्सिडर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल ऑफ मास m. लेट अस कन्सिडर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल ऑफ मास m इज मूव्हिंग along the positive direction of x axis. Let us consider a single gas molecule of mass m. m1 नाही, m. सर्व गॅस मॉलिक्यूल आयडेंटिकल आहेत म्हणून मास m मूव्हिंग विथ ए व्हेलॉसिटी c1. इथं c नाही, c1, कारण प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी वेगळी असते, परंतु सर्व गॅस मॉलिक्यूलचं मास सारखं आहे. लक्षात येतं मी काय म्हणलं. लेट अस कन्सिडर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल of mass m moving along the positive direction of x axis with velocity c1, and therefore the initial momentum of the gas molecule is, सांगा बेटा, initial momentum of the gas molecule is P1 is equal to m into C1. हा गॅस मॉलिक्यूल असा इकडे मूव्ह होत आहे. तर इनिशियल मोमेंटम त्या गॅस मॉलिक्यूलचं किती झालं, P1 is equal to m into C1. Now this gas molecule collide on the wall of container. Yes, हा गॅस मॉलिक्यूल काय केलेला आहे, वॉल ऑफ कंटेनर S वर ते कोलाइड झालेला आहे and rebound with velocity minus c1 in opposite direction. आता हा इथून आला असा, ह्याच्यावर ते कोलाइड झाला, c1 वेलॉसिटी आहे आणि रिबाउंड विथ वेलॉसिटी मायनस c1. आता c1 म्हणजे मायनस काय घेतलं, अपोजिट डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी झाली, परंतु वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड तेवढंच आहे. का, कारण कुलिजन हे परफेक्टली इलॅस्टिक आहे, आणि कुलिजन परफेक्टली इलॅस्टिक आहे याचा अर्थ during the collision there is no loss of energy. Momenta before collision is equal to momenta after collision. Kinetic energy before collision is equal to kinetic energy after collision. मग आता कोलाइड झाल्यानंतर गॅस मॉलिक्यूलनं वेलॉसिटी रिबाउंड केलेली आहे, मिळवलेली आहे. किती, मायनस c1 आहे. c2 वगैरे घ्यायचं नाही बेटा, अपोजिट आहे. मायनसचा अर्थ काय, अपोजिट डायरेक्शनमध्ये, आणि मॅग्निट्यूड तेवढंच आहे, डायरेक्शन बदललेलं आहे. आणि मग फायनल मोमेंटम आफ्टर कुलिजन, द मोमेंटम, फायनल मोमेंटम, दी इनिशियल झाल्यानंतर दी फायनल मोमेंटम
of the gas molecule, final momentum of the gas molecule is काय असेल P2 is equal to minus m into C1. हे लक्षात आलं का? फायनल मोमेंटम मायनस m इंटू C1 म्हणजे डायरेक्शन अपोजिट आहे. इनिशियल मोमेंटम काढलात तुम्ही, फायनल मोमेंटम काढलात. आता चेंज इन मोमेंटम पर कुलिजन, एका कुलिजनमध्ये एका सेकंदामध्ये चेंज इन मोमेंटम पर सेकंद, एका सेकंदामध्ये मोमेंटमचा चेंज इन मोमेंटम. आता हे गॅस मॉलिक्यूल इथं कोलाइड झालं ना बेटा, तर चेंज इन मोमेंटम पर कुलिजन ऑन वॉल ऑफ कंटेनर येस. आता नेक्स्ट दी चेंज इन मोमेंटम पर कुलिजन ऑन वॉल येस इज. चला काय येतं? चेंज इन मोमेंटम पर कुलिजन ऑन वॉल येस इज काय येतं? डेल्टा पी इज इक्वल टू P2 मायनस P1. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम किती आहे? मायनस m इंटू C1 आणि इनिशियल मोमेंटम m इंटू C1. दॅट इज मायनस 2 टाइम्स m इंटू C1 इज द चेंज इन मोमेंटम पर कुलिजन. एका कुलिजनमध्ये मोमेंटमचा चेंज किती झाला? चेंज इन मोमेंटम पर कुलिजन म्हणा बेटा, सेकंड नाही नंतर येतं. पर कुलिजन, चेंज इन मोमेंटम पर कुलिजन. एका कुलिजनमध्ये मोमेंटमचा चेंज किती झाला? तर चेंज इन मोमेंटम पर कुलिजन, मी याला शॉर्टमध्ये असं लिहितो, चेंज इन मोमेंटम पर कुलिजन इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स m इंटू C1. याला इक्वेशन नंबर 1. डू यू अंडरस्टँड हिअर? एका कुलिजनमध्ये मोमेंटमचा चेंज किती झाला? मायनस 2 टाइम्स m इंटू C1. आता n कुलिजनमध्ये किती झाला असेल? चेंज इन मोमेंटम पर कुलिजन एका कुलिजनमध्ये. आता चेंज इन मोमेंटम n कुलिजन असेल तर मायनस 2mn C1. तिथं लिहा चेंज इन मोमेंटम इन n कुलिजन इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स mn C1. मायनस 2 टाइम्स mn C1. चेंज इन मोमेंटम पर कुलिजन ऑन वॉल ऑफ कंटेनर येस. आता त्यानंतर बेटा पुढे काय असेल सांगा? चेंज इन मोमेंटम पर कुलिजन ऑन वॉल ऑफ कंटेनर येस. हे दुसरी स्टेप क्लिअर केली. आता थर्ड स्टेपमध्ये, स्टेप थर्ड, डेरिवेशनची स्टेप थर्ड. डेरिवेशन नेहमी काय लक्षात ठेवायचं? स्टेप वाईज चेंज इन मोमेंटम पर कुलिजन झालं. आता चेंज इन मोमेंटम पर सेकंड काय काढायचं? चेंज इन मोमेंटम पर सेकंद. आता चेंज इन मोमेंटम पर सेकंद म्हणजे काय रे? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट फोर्स. म्हणजे आपल्याला काढायचं आहे फोर्स आणि त्याला ऑन युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. प्रेशरचं डेरिवेशन काढण्यासाठी फोर्स आपल्याला मस्ट आहे, तो काढलाच पाहिजे. तर चेंज इन मोमेंटम पर सेकंद, एका सेकंदामध्ये मोमेंटमचा चेंज जो काढतो आपण त्याला आपण काढतो चेंज इन मोमेंटम पर सेकंद इज नथिंग बट फोर्स. बेटा आपल्याला हे इथं पुढे नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला सेकंड स्टेप तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. आता थर्ड स्टेपकडे चला. डेरिवेशन फार सिंपल आहे, लक्ष ठेवून पाहिलात तुम्ही, डेरिवेशन करत राहिलात, प्रत्येक स्टेप वाईज लिखाण करायचं, समजून घ्यायचं. काही डिफिकल्टी असेल तर यू कॅन आस्क मी थ्रू SMS or calling phone. Change in momentum per second.
पहा बेटा, आता अत्यंत इम्पॉर्टंट स्टेप आहे. थर्ड स्टेप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही स्टार स्टेप आपण ज्याला म्हणू इम्पॉर्टंट आहे. आता पहा, इथं मी घेतो बेटा. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो इथं, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. काय, आता या ठिकाणी गॅस मॉलिक्यूल आहे, हा असा मूव्ह झाला, वॉलवरती कोलाईड झाला, परत इथं आला, परत इकडल्या वॉलवरती कोलाईड झाला आणि परत इथं आला. किती डिस्टन्स? L + L 2L आहे. आता मी इथं फिगरमध्ये दाखवतो म्हणजे क्लिअर होईल. हा गॅस मॉलिक्यूल जो असेल तो इथून निघाला बेटा, इथं कोलाईड झाला या वॉलवरती, परत हा रिटर्न आला, परत इथं कोलाईड झाला आणि परत आला. म्हणजे हे डिस्टन्स इथून इथपर्यंत L गेलेलं आणि परत आलेलं आहे. आलं का लक्षात? मग यामध्ये मोमेंटमचा चेंज किती झाला? चेंज इन मोमेंटम पर सेकंद. एका सेकंदामध्ये मोमेंटम किती झाला? कुलिजन किती झाले? नंबर ऑफ कुलिजन इन 1 सेकंद. आपल्याला एका सेकंदातले कुलिजन काढायचे आहेत. का काढायचे आहेत? या वॉल एसवरती एका सेकंदात किती कुलिजन झाले? नंबर ऑफ कुलिजन इन 1 सेकंद इज टू बी कॅल्क्युलेट फर्स्ट. दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ कुलिजन आपण म्हणतो, किंवा नंबर ऑफ कुलिजन पर सेकंद. एका सेकंदामध्ये कुलिजन किती झाले? इन टाइम, पहा बेटा डेरिव्हेशन, इन टाइम स्मॉल t इज इक्वल टू 2L/C1. आता t इज इक्वल टू 2L, हे काय तर लक्षात ठेवा. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. बरोबर आहे का नाही? वेलॉसिटी C1 म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. किती डिस्टन्स कव्हर केला मग गॅस मॉलिक्यूलनं? इथून इकडे कोलाईड जाऊन परत इकडे आला, परत इथं जाऊन परत इथे आला, म्हणजे 2L डिस्टन्स आहे. C1 टाईममध्ये 2L डिवाइड बाय T. इन टाइम T इज इक्वल टू 2L/C1 सेकंद. 2L/C1 सेकंद. द नंबर ऑफ कुलिजन्स, नंबर ऑफ कुलिजन्स ऑन वॉल S is 1. T is equal to T in terms of distance and velocity घेतलं. In time small t is equal to 2L/C1 second. Number of collision on wall S is 1. S वॉलवरती किती कुलिजन? फक्त एकच कुलिजन झालं. Therefore T सेकंदामध्ये एक कुलिजन होते, तर एका सेकंदामध्ये how much collision? Number of collision per second is nothing but frequency of collision, and that is nothing but capital N is equal to 1 into 1 divided by 2L/C1, that is C1 divided by 2L. Frequency of collision N is equal to C1 divided by 2L. आलं का लक्षात? साधं सोपं सांगतो. T सेकंदामध्ये एक कुलिजन होत असेल तर एका सेकंदात किती कुलिजन? T सेकंदामध्ये एक कुलिजन तर एका सेकंदात किती कुलिजन? तर याला काय म्हणतो? N इज इक्वल टू 1/T. आलं का लक्षामध्ये? आता T ची किंमत ठेवली 2L/C1, अँड दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ कुलिजन पर सेकंद इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ कुलिजन इज इक्वल टू C1 डिवाइड बाय 2L. राईट? त्यानंतर वेळ आता पुढे, आता चेंज इन मोमेंटम पर सेकंड. इम्पॉर्टंट स्टेप. चेंज इन मोमेंटम पर सेकंड इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम per collision. Change in momentum per collision into frequency of collision. Change in momentum per collision into frequency of collision. Change in momentum per collision काय येतं? Change in momentum पर सेकंद म्हणजे डेल्टा पी डिवाइड बाय डेल्टा टी इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम पर कुलिजन म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काढलेलं डेल्टा पी डिवाइड बाय सी इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ कुलिजन कॅपिटल एन.
फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजन कॅपिटल एन. आलं लक्षामध्ये? पाय बेटा ठेवा किमती. -2mc1 इंटू C1 डिवाइड बाय 2L. C1 डिवाइड बाय 2L ज्या किमती अगोदर काढलेल्या आहे, दुसरी स्टेप ही आणि इथं ही काढलेली, हे ठेवून टाकलं. आता हे 2 आणि 2 कॅन्सल इज इक्वल टू -m इंटू C1 स्क्वेअर डिवायडेड बाय L. -m इंटू C1 स्क्वेअर डिवाइड बाय L is the change in momentum per second. Change in momentum per second. Change in momentum per second is equal to -m into C1 square divided by L. According to Newton's second law of motion, what is the rate of change of momentum? Change in momentum divided by time is nothing but rate of change of momentum, and rate of change of momentum is equal to force, and therefore the force exerted by the first molecules on the wall of container. लक्षात येतं का? फोर्स म्हणजे पहिल्या गॅस हा m1 गॅस मॉलिक्यूल आहे, ज्या गॅस मॉलिक्यूलचं मास m आणि व्हेलॉसिटी c1 आहे. तर त्या पहिल्या गॅस मॉलिक्यूलनं वॉल ऑफ कंटेनरवरती किती फोर्स एक्झर्ट केलेला आहे? अकॉर्डिंग टू द Newton's second law of motion, the force exerted by the gas molecule on the wall of container is F1 is equal to -mc1 square divided by L. लक्षात आलं का? पहिल्या गॅस मॉलिक्यूलनं वॉल ऑफ कंटेनरवरती फोर्स किती एक्झर्ट केलेला आहे? F1 is equal to -mc1 square divided by L. आता एका गॅस मॉलिक्यूलचं काढलेलं आहे बेटा. आपण किती गॅस मॉलिक्यूल एनक्लोज केलेले आहेत? N0 नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल एनक्लोज केलेलं आहे क्युबिकल व्हेसलमध्ये. त्या N0 पैकी तुम्हाला एक पॉस्टुलेट सांगितलेलं आठवत असेल, इक्वल नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स आर मुव्हिंग अलॉंग ईच कोऑर्डिनेट ॲक्सिस. n पैकी n/3 एक ॲक्सिसला, x ॲक्सिसला, n/3 y ॲक्सिसला, n/3 z ॲक्सिसला. इक्वल नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स आर मुव्हिंग अलॉंग ईच कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर आता टोटल फोर्स exerted by the gas molecule on a wall of container S is. आता कंटेनर S न किती गेन केलेला आहे? हा फोर्स एक्झर्ट केलेला आहे गॅस मॉलिक्यूलनं आणि इक्वल आणि अपोजिट फोर्स गेन केलेला आहे, म्हणजे दॅट इज इक्वल टू F1 इज इक्वल टू m इंटू C1 स्क्वेअर डिवाइड बाय L. हे लक्षात आलं का? अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, to every action there is equal and opposite reaction. गॅस मॉलिक्यूलनं एक्झर्ट केलेला फोर्स आहे, पण वॉलनं किती गेन केलेला आहे? हा निगेटिव्ह साईनच्या ऐवजी पॉझिटिव्ह येईल. वॉलनं गेन केलेला, तर वॉलनं गेन केलेला पहिल्या गॅस मॉलिक्यूलचा फोर्स किती आहे? F1 इज इक्वल टू mc1 स्क्वेअर डिवाइड बाय L. नाउ हाऊ मेनी गॅस मॉलिक्यूल्स आर मुव्हिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis? How many gas molecules are moving along the positive direction of x axis? सांगा बेटा, किती गॅस मॉलिक्यूल पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis ला मूव्ह होत आहे? N0/3. And therefore the total force exerted by the gas molecules किती? F is equal to F1 plus F2 plus F3 plus and so on plus N0/3. पहिला गॅस मॉलिक्यूलने एक्झर्ट केला फोर्स F1, दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलने एक्झर्ट केला फोर्स F2, तिसऱ्या गॅस मॉलिक्यूलने एक्झर्ट केला फोर्स F3 अँड सो ऑन. लास्ट गॅस मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला फोर्स किती? N0/3. N0/3 गॅस मॉलिक्यूल मुव्हिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis. चला बेटा, अँड दॅट इज इक्वल टू L1 mc1 स्क्वेअर ठेवून टाका, mc1 स्क्वेअर डिवाइड बाय L प्लस mc2 स्क्वेअर बाय L प्लस mc3 स्क्वेअर बाय L प्लस अँड सो ऑन प्लस mcn0/3 स्क्वेअर डिवायडेड बाय L. आता यामध्ये कॉमन काय असेल बेटा? m डिवाइड बाय L कॉमन,
C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन प्लस Cn0/3 स्क्वेअर. पहिल्याचं जे असेल C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन प्लस Cn0/3 स्क्वेअर. हे गॅस एवढे गॅस मॉलिक्युल्स मूव्ह होतात अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. हे सर्व गॅस मॉलिक्युल इज मुव्हिंग अलॉंग दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आता इथं अत्यंत इम्पॉर्टंट एक कन्सेप्ट आपण घेतो, मीन व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. त्याच्यानुसार हे इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. या इक्वेशन नंबर 2 ला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ मीन व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन व्हेलॉसिटी. बाय डेफिनेशन ऑफ मीन व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, and root mean square velocity. By definition of mean velocity, mean square velocity and root mean square velocity. आता काय असेल बेटा? सिंपल आहे. तुमच्याकडे किती वेलॉसिटीज आहेत? C1, C2, C3 अँड सो ऑन Cn/3, N0/3 एवढ्या वेलॉसिटीज आहेत. याची सरासरी काय करतो आपण? व्हॉट इज मीन व्हेलॉसिटी? मीन ऑफ ऑल दी वेलॉसिटीज. मीन व्हेलॉसिटीचा काय? मीन ऑफ, पहा शब्द, मीन ऑफ all the velocities, mean of all the velocities, that is C bar is equal to C1 plus C2 plus C3 plus and so on plus Cn0/3 divided by किती? N0/3 मीन झाला. आता जशी 4 संख्येची बेरीज भागिले 4 सरासरी काढतो तसं संख्या झाल्या तिथं, इथं वेलॉसिटी झाली. आता मीन स्क्वेअर वेलॉसिटी, मीन स्क्वेअर वेलॉसिटीज, मीन स्क्वेअर वेलॉसिटीज, मीन ऑफ स्क्वेअर्स ऑफ वेलॉसिटी, मीन ऑफ squares of velocities, mean of squares of velocities. काय आलं बेटा? C bar square is equal to C1 square plus C2 square plus C3 square plus and so on plus Cn0/3 divided by N0/3. याचा स्क्वेअर नाही, संख्या येते. हे काय झालं? स्क्वेअर्स ऑफ, हे C1 स्क्वेअर, C2 स्क्वेअर इंडिव्हिज्युअलचा स्क्वेअर आहे, त्याचा मीन घेतो आपण. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, मीन ऑफ स्क्वेअर्स ऑफ व्हेलॉसिटी, मीन ऑफ स्क्वेअर्स ऑफ व्हेलॉसिटीज. आता रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काय असेल रे? याचा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी, स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी, मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आता बघा बेटा, स्क्वेअर रूट कोणाचा स्क्वेअर रूट घेतो? मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा स्क्वेअर रूट घेतो. CRMS आपण त्याला म्हणायचं. वाचायचं कसं? C रूट मीन स्क्वेअर, रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू, दोन्ही साईडला बेटा स्क्वेअर रूट काय आलं? C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर
प्लस अँड सो ऑन प्लस CN0 by 3 square divided by N0 by 3 divided by N0 by 3. काय भेटत आता पुढे स्क्वेअर ऑन बोथ दी साइड CRMS स्क्वेअर इज इक्वल टू C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर अँड सो ऑन प्लस CN0 by 3 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय N0 by 3 and therefore C1 square plus C2 square plus C3 square plus C4 square plus and so on plus CN0 by 3 चा square is equal to N0 by 3 into CRMS square. म्हणजे आपल्याला ही किंमत जी आपल्या इक्वेशन नंबर 2 मध्ये इक्वेशन नंबर 2 जर आपण घेतलात तर C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर प्लस अँड सॉन हे घेतलं होतं त्याच्याऐवजी आपल्याला काय ठेवायचं आहे N0 by 3. आठवतं का बेटा सबस्टिट्यूट ठेवा काय करायचं आहे सबस्टिट्यूट C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर प्लस अँड सॉन प्लस CN0 by 3 चा स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये ह्या किमती ठेवायच्या. काय आलं फोर्स इज इक्वल टू M डिवायडेड बाय L इंटू काय आलं N0 डिवाइड बाय 3 इंटू CRMS स्क्वेअर. राईट हा फोर्स काढलेला आहे बेटा. फोर्स पर युनिट एरिया आपल्याला प्रेशर काढायचा आहे. बाय डेफिनेशन ऑफ प्रेशर P is equal to F divided by A. By definition of pressure P is equal to F divided by A and that is equal to here M divided by L into N0 by 3 into CRMS square divided by A and that is equal to P is equal to M divided by L into A N0 divided by 3 into CRMS square. आता पाय बेटा लेंथ इंटू एरिया इज नथिंग बट वॉल्यूम. V is equal to length into area and that is equal to M divided by V. M divided by V N0 3 CRMS. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे स्मॉल m इंटू N0 म्हणजे टोटल मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल. स्मॉल m इंटू N0 म्हणजेच काय सांगितलं आहे टोटल मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल. आणि मग परत पुढे P इज इक्वल टू कॅपिटल M डिवाइड बाय V इंटू 1/3 CRMS स्क्वेअर. CRMS चा स्क्वेअर. आणि बेटा बाय डेफिनेशन मास अपॉन व्हॉल्यूम इज नथिंग बट डेन्सिटी. हे 1/3 CRMS स्क्वेअर. That is equal to here the pressure exerted by the gas molecule. Pressure exerted by the gas molecule is equal to 1/3 rho into CRMS square. 1/3 rho किंवा याला असं सिम्पली असं लिहिता येतं 1/3 of rho into C square. CRMS square लिहा किंवा फक्त C square मग C where C is the root mean square velocity. तर the pressure exerted by the gas molecules on the wall of container is equal to 1/3 of rho C square. तर बेटा हे डेरिवेशन पार्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह कुठेही काही क्वेश्चन विचारलाच तर डेरिवेशन आपल्याला पहिल्यांदा क्लिअर झालं पाहिजे. म्हणून स्टेप वाईज जा 1-2 वेळेस डेरिवेशन लिहून काढा म्हणजे आयडिया कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मग आपल्याला फार सिंपल वेनं आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. तर हे डेरिवेशन तुम्हाला क्लिअर झालं असेल परत 1-2 वेळेस पहा व्हिडिओ पूर्ण
आणि लिहून काढा रजिस्टरमध्ये हे सर्व डेरिवेशन, कारण याच्यावरती न्यूमरिकल खूप आहेत, आपल्याला पुढे न्यूमरिकलसाठी पूर्ण लक्षात आलं पाहिजे. तर ठीक आहे, हे आर्टिकल आपलं इथं संपलेलं आहे. आता याचे काही सिग्निफिकन्स वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करू.